गुड मॉर्निंग. बसा. कशा आहात तुम्ही? मी वैशाली बुले. आज आपण विज्ञान हा विषय शिकणार आहोत. वर्ग 8वा. विषय विज्ञान. जीवशास्त्र हा विषय आज आपण शिकणार आहोत. मागच्या पाठात आपण मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था यामध्ये आपण श्वसन संस्था हा विषय शिकलो होतो. कोणाला आठवतं? श्वसन संस्था कशा प्रकारचं असतं? आपलं श्वसन कसं होतं? अंतःश्वसन, बहिःश्वसन. कोण सांगू शकतं? अंतःश्वसन म्हणजे काय? मागच्या पाठात आपण आपली श्वसन संस्थान म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम जी आपली शरीरात फुफ्फुसाद्वारे जे आपण श्वास घेतो आणि नाकाने श्वास सोडतो, म्हणजे नाकाने आपण श्वास घेणे आणि सोडणे. म्हणजे श्वास घेण्याला आपण मागच्या पाठात शिकलो होतो. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन, शुद्ध ऑक्सिजन आपण आपल्या लंग्स मध्ये पोचतो आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा कार्बन डायऑक्साइड हा बाहेर टाकला जातो. आठवतं तुम्हाला? त्यालाच आपण अंतःश्वसन आणि बहिःश्वसन असे म्हटले होते. आणि श्वसन संस्थांची रचना, कार्य याचा अभ्यास आपण मागच्या पाठात पाहिला होता. आज आपण रक्ताभिसरण संस्थान हा पाठ शिकणार आहोत. कोणी सांगू शकतं रक्ताभिसरण म्हणजे काय? रक्ताभिसरण संस्थेमध्ये कोणकोणते अवयव येतात? कोणाला माहिती आहे? सांगू शकतं? मुख्य कोणते कोणते अवयव येतात? रक्ताभिसरण म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन. यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणता अवयव असतो आपल्या शरीरातला? सांगू शकता कोणी? माहिती आहे तुम्हाला? हा सांगा. हृदय. हृदय हा सगळ्यात महत्वाचा अवयव असतो. तर आज आपण रक्ताभिसरण संस्था म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम हा विषय शिकणार आहोत. मानवी शरीर व इंद्रिय संस्था. या पाठातील रक्ताभिसरण संस्था आज आपण शिकणार आहोत. आपल्या शरीराच्या निरनिराळ्या भागामध्ये आपल्या शरीरात वेगवेगळे अवयव असतात. प्राणी जे काही प्राणी असतात तर त्यांच्यामध्ये पण रक्ताभिसरण असतं. तर हे जे असतं
एक सगळ्यात रक्ताभिसरण संस्था जे असतात, टाकाऊ पदार्थ जे असतात, पाणी, विद्रव्य, अन्न घटक असे विविध पदार्थांचे वहन या शरीरातील निरनिराळ्या अवयवांमध्ये केले जातात. तर रक्ताभिसरण संस्थान हे यामध्ये सगळ्यात महत्वाचा अवयव असतो हृदय. हृदय आणि त्याचे सगळ्यात महत्वाचे कार्य असतं रक्ताला पूर्ण शरीरात पुरवणे, म्हणजे एक सायकल, जसं प्रत्येक ज्या काही आर्टरीज, व्हेन्स, प्रत्येक अवयव जे असतात आपल्या शरीरातील तिथे ऑक्सिजन, रक्तातील ऑक्सिजन पोहोचवणे आणि आपल्या शरीरात प्रत्येक अवयवांना रक्त पुरवठा करणे. तर ह्यात सगळ्यात महत्वाचं कार्य करणारं असतं हृदय. तर आपण आता हृदय रचना आणि कार्य हे बघू. हृदय रचना आणि कार्य. आपल्या शरीरात सगळ्यात महत्वाचा अवयव हा हृदय असतो. सगळ्यात महत्वाचा, कारण सगळ्यात ब्लड सर्क्युलेशन, जे रक्ताभिसरण, हे महत्वाचे हृदयाचे कार्य असते. जे दोन लंग्स जे असतात आपल्या शरीरात, हे बघा, इकडे बघा, हे दोन जे फुफ्फुस असतात, तर ह्या फुफ्फुसांच्या दोघांच्या मध्यभागाला असे थोडे असे वळलेले हृदय असते. हे जे असतात आपले दोन्ही लंग्सच्या आपल्या डाव्या साईडला थोडेसे झुकलेले असे हृदय असते. आणि हृदयाचा आकार जो आहे, आपली मूठ जी असते, मूठ आपण बंद मूठ जेवढी करू तेवढा आपल्या हृदयाचा आकार असतो. आणि साधारण हृदयाचे साधारण वजन जे आहे हे 360 ग्राम एवढे असते. आणि हृदयात सारखे स्पंदन चालू असतात. मानवी हृदय हे स्नायुमय मांसल अवयव असतो. म्हणजे अशा मांसपेशींपासून हा स्नायुयुक्त अवयव असतो. आणि हृदय स्नायू अनैच्छिक असतात. अनैच्छिक म्हणजे आपली अनैच्छिक. आता आपण हा चार्ट बघू. दिसतंय सर्वांना? दिसतो आहे? हा अशा प्रकारचा चार्ट आहे. दिसतोय? हे हृदय आहे आपल्या शरीरातलं. दोन्ही फुफ्फुसाच्या मध्ये थोडेसे डाव्या बाजूला झुकलेले हृदय. पूर्ण हे मांसपेशींनी बनलेले असते. हृदयामध्ये मुख्य 2 कप्पे असतात आणि त्याला वेगवेगळ्या झडपा असतात. आणि महारोहिणी ही सगळ्यात मोठी आर्टरी असते. तर ह्या ज्या आहेत पूर्ण शिरा आणि धमन्या याला अटॅच असतात.
म्हणजे यातून ह्या शिरांद्वारे आपल्या शरीरात अशुद्ध रक्त येतं आणि पूर्ण ह्या ज्या आहेत महारोहिणी याद्वारे शुद्ध रक्त विथ ऑक्सिजन आपल्या शरीरात पोहोचवण्याचे कार्य केले जाते. तर ही जी आहे ही महारोहिणी, तर ह्या महारोहिणीतून ह्या कप्प्यातील रक्तपुरवठा हा आपल्या शरीरात पोहोचवला जातो. आणि डावी धमनी या बाजूला डावी धमनी असते आणि इकडच्या साईडला उजवी धमनी असते. आणि सर्वात मोठी जी शिरा असते तिला ऊर्ध्व महाशिरा असे म्हटले जाते. आणि उजवीकडील ह्या शिरा असतात आणि दोन आलिंद असतात. एक समजताय सगळ्यांना? दोन आलिंद जे असतात ते एक डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला, हे इकडे दिसताय सर्वांना? हे डाव्या बाजूला एक आलिंद आणि एक उजव्या बाजूला, आणि ह्या साईडला एक त्रिदली झडप असते. आणि खालच्या साईडला ही जी ऊर्ध्व शिरा जी असते हीच खालच्या साईडला आलेली असते, तर तिलाच अधो महाशिरा असे म्हटले जाते. आणि एक दोन प्रकारचे निलय असतात. एक उजव्या बाजूला हे उजवे निलय या साईडला असतं आणि डावे निलय ह्या साईडला असतं. आणि इकडच्या साईडला डाव्या बाजूला अर्ध महाधमनी अर्धा चंद्राकृती झडप ही असते. आणि इकडच्या साईडला डाव्या साईडला द्विदली झडप ही असते. ह्या झडपांद्वारे रक्ताचं हृदयाकडे आणि हृदयातून शरीराकडे असे रक्ताभिसरण हे कार्य होत असतं. तर ह्या रक्तवाहिन्या ज्या असतात ह्याद्वारे हे कार्य होत असतं. तर रक्तवाहिन्या ज्या असतात ह्या सतत हृदय स्पंदन करतात. हृदयाचं सतत आकुंचन आणि प्रसारण हे सतत कार्य चालू असतं. आपल्या शरीरात जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपलं हृदय दिवस रात्र कार्य करत असतं. प्रत्येक क्षणाला हृदयाचे स्पंदन येतात आणि पूर्ण शरीराला रक्ताभिसरण होत असतं. आणि हे जे आहेत वाहिन्यांनी पूर्ण हृदयात ज्या काही वाहिन्या असतात रक्तवाहिन्या याद्वारे पूर्ण शरीरात रक्त पुरवठा होतो. आणि रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत असतं. आणि रक्तवाहिन्यांचे सगळ्यात महत्त्वाचे दोन प्रकार आहेत. दोन प्रकार लिहून द्या सर्वांनी. एक नीला, तिला आपण काय म्हणू, शिरा. रक्तवाहिन्यांचे प्रकार लिहून घ्या सर्वांनी. रक्तवाहिन्यांचे मुख्य दोन प्रकार. पहिला प्रकार असतो शिरा. दिसताय सर्वांना? तिलाच आपण काय म्हणू, नीला. आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे धमनी. म्हणजे ज्या काही धमण्या असतात त्याला धमनी किंवा रोहिणी असं म्हटलं जातं.
रोहिणी, तर शरीरात विविध भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्या म्हणजे त्याला आपण नीला म्हणू. फुफ्फुस शिरांव्यतिरिक्त ज्या फुफ्फुसात आपल्या ज्या काही शिरा असतात त्या सोडून बाकीच्या अवयवांना कार्बन डाय ऑक्साईड रक्त वाहून नेले जाते. तर ही जी आहे नीला, ही एक जी झडप जी असते, ह्या झडपेच्या माध्यमातून रक्ताचे सतत वहन करीत असते. आणि ज्या रोहिणी ज्या आहेत धमनी, ह्या हृदयापासून पूर्ण शरीरात वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्या ज्या असतात त्यांना धमन्या असे म्हटल्या जातं. त्यालाच रोहिणी पण आपण म्हणू. धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका जाड असते. त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. म्हणजे ह्या ज्या धमन्या असतात ह्याच्या ज्या काही पोकळ्या असतात यात झडपा नसतात. पण ज्या नीला ज्या असतात शिरा, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या झडपा असतात. तर झडपांमध्ये कोणत्या असतात? एक आपण ही पाहिली त्रिदली झडप, आणखी द्विदली झडप, अर्धचंद्राकृती झडप. ह्या अशा प्रकारच्या झडपा ज्या आहेत ह्या नीलांमध्ये असतात. आणि ह्या ज्या महारोहिणी आहेत यामध्ये जी पोकळी असते त्यात झडपा नसतात. तर हे जे आहे हृदयाचं रचना आणि त्याचे कार्य आज आपण पाहिले. कोणाला काही अडचणी आहे? हृदयाचे वजन किती असते सांगा बघू. हा सांगा. 360 ग्राम. बरोबर. आता गृहपाठासाठी लिहून घ्या. उद्या येताना क्लासला गृहपाठासाठी हे रक्ताभिसरण, हृदयाचे रक्ताभिसरण कशा प्रकारचे होते आणि धमन्या आणि शिरा ह्या हृदयामध्ये कशा असतात ह्याची सविस्तर माहिती लिहून हृदयाची आकृती काढून आणायची उद्या. समजलं सर्वांना?